नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव येथील शेकडो ग्रामस्थांनी दिनांक 28 सप्टेंबर रोजी आपल्या मुलाबाळांसह एकजूट होऊन प्रशासन आणि शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत सामुदायिक जलसमाधी घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे। श्रीराम सागर प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे गेल्या अनेक वर्षांपासून गावातील शेतीसह जनजीवन संकटात सापडले असून शासनाकडून मदतीची कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। धर्माबाद तालुक्यातील सुमारे 70% शेती जमीन पाण्याखाली गेली आहे। शेती हाच एकमेव उपजीविकेचा स्रोत असलेल्या या भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत। दरवर्षी पावसाळ्यात गावात पूर परिस्थिती निर्माण होते, घरात पाणी शिरते, रस्ते बंद होतात आणि लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे लागते। मात्र या गंभीर समस्येकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। स्थानिक नागरिकांनी आपला आक्रोश व्यक्त करताना सांगितले की आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून मदतीची मागणी करत आहोत। आता सहनशक्ती संपलीये, संपूर्ण गाव सामूहिक जलसमाधी घेईल, पण यापुढे असं जीवन नको। या संदर्भात रोशनगाव ग्रामस्थांनी तातडीने अन्नधान्याची सोय करावी आणि महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर धर्माबाद तालुक्याला मदत करून मराठवाडा ओला दुष्काळ जाहीर करावा अशा ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। शासनाच्या पातळीवर तातडीने हस्तक्षेप न झाल्यास गावातील सर्व नागरिक आज रोजी सामूहिक जलसमाधी घेत आहेत। प्रशासन आणि राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन लवकरात लवकर अन्नधान्यांची सोय करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे। आमच्या बॅकवॉटर दरवर्षी बुडत आहे। आता येणारचं पुढचंही पीक एका महिन्यामध्ये 5 वेळेस गोदावरी येते। जमीन एकदम थंडगार झाली आहे। हरभरा बी लागेल की नाही या शंकेनं इथले महिला व पुरुष कचरून गेलेले आहेत, टोकाची भूमिका घेत आहे। परिस्थिती एकदम आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे। तरी कृपया विनंती आहे या शासनाला व प्रशासनाला यावं आणि त्वरित काय होते मदत लेखीद्वारे द्यावी अशी विनंती। 10 वर्ष झालं गंगानं बुडून चाललं, एक एकर टमाटा गेलाय, दीपक गेलं, पैप गेले। माझं लेकरू 1 महिना झाला घरात हाय पडून, पोलिसांपासून हात जोडलं पैसे द्या माझ्या लेकराचं ऑपरेशन करतो म्हणून। अपंग हाय तर कोणी द्यायला तयार नाही। म्या मेल्यानंतर माझ्या लेकराचं ऑपरेशन होईल, 4 लाख भेटतील, म्या मरणार, मला गाववाले सोड न घाले, म्या मरणार। आमचं गाव रोशनगाव, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड। आमच्या गावची परिस्थिती ही आज नवीन नाही। आम्हाला 10 वर्षापासून दरवर्षी आमच्या शेतीचं हेच हाल आहे। आतापर्यंत या 5 वर्षात नाही 10 वर्षात, मी 5 वर्षापासून इथं गावामध्ये शेती करतो। मी व्यापार सोडून व्यापारात बुडतो म्हणून शेती करायला आलो। शेतात सुद्धा बुडून चालू दरवर्षी। आम्हाला कोण न्याय देणार आहे सांगा ना? न्याय कुठं आहे? विमा भेटणार, शासनाचं कोणतं अनुदान भेटणार किंवा काहीच भेटणार? 1-2 दिवसाचं घराणं नव्हतं आमचं दरवर्षी। आज 10 वर्षापासून हेच परिस्थिती आहे। आम्हाला वाली कोण आहे बघा, या जमीनचे दिसतो तुम्हाला बघा, दोन्ही साईडला आमचे नाले आहेत, एक साईडला गंगा आहे। जमीन गावातली 1 गुंठा शिल्लक आहे ना। मग आतापर्यंत आलेत, अनेक खासदार आलेत, मंत्री आलेत, आमदार आलेत, सगळे येऊन बघून गेलेत, काय भेटलंय आम्हाला? मग आता जे निघाले ते मजूरदार 3 महिन्यापासून हाताला 1 रुपयाचं काम नाही। ते म्हणत बाबा आम्ही हप्ते कसं बांधावं? फायनान्स आहे आमचं, अनेक अडचणी होतं। त्याच्यापेक्षा आता म्हातारी मरायला निघाली होती, कारण तिला माहित आहे की बाबा मी मेला 4 लाख रुपये सरकार देते म्हणून गंगेत पडायला निघाली, तिला धरायसाठी आल्या। पण आता मरू द्याच वाटायला, काय करणार? कोण देणार तिला मदत? कोण करणार? कोणी मदत करणार? हे सगळे मजूरदार सुद्धा म्हणायला तयार आता। प्रतिनिधी माधव हाणमंते, NTV न्यूज मराठी, धर्माबाद, नांदेड।